नमस्कार मित्रांनो, देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये आपा शेतावर पोचतात तर कोणीच नसतं. आपा म्हणतात, हे काय, इथं तर कोणीच नाही. हौसाने दुसऱ्याची चिठ्ठी मला आणून दिली की काय? माझ्या संग गंमत तर केली नाही ना? कुणीच दिसाना इथं. ते आता मागे बघतात, एक बाई उभी असते. ते आता तू इथं काय करती? ती बाई म्हणते, ओळख आहे तर. नाही म्हणजे एवढ्या वर्षात तू माझ्याकडे बघितलं नाही, साधं ढुंकून विसरला असेल ना, म्हणूनच म्हणलं आपण ओळख करून द्यावी, आठवण आहे की बघावी. आता आप्पा इकडे तिकडे बघतात, पण गोपाळ येतो आणि लांबून बघत असतो. पण त्या बाईच्या चेहऱ्यावर मात्र एक झाडाची फांदी आलेली असते. आप्पा म्हणतात, हे घे पैसे आणि निघ इथनं, तुझा आणि माझा काहीच संबंध नाही, चल निघ. ती बाई पैसे चुरगळते आणि आप्पाच्या अंगावर फेकते. आता गोपाळ अजूनच विचारात पडतो, ही बाई कोण आहे? आर्याने केलेले तुपाचे डबे आता उचलत असतात. साकेत म्हणतो, आता सगळं मार्केट आपण लवकरच कॅप्चर करू. आर्या म्हणते, तसंच होऊ दे बाबा. जामकर म्हणतात, होणार होणार होणार, माझ्या बहिणीने केले ते नक्की होणार. तेवढ्यात गोपाळ करत येतो, अरे लेका लेका लेका, केवढा टेम्पो लागलाय बाहेर, एवढी ऑर्डर मिळाली की काय? अरे असून म्हणते, हो. तो वा 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 वा, सुवर्ण तुपाचा. जामकर म्हणतात, काय काम आहे ते सांगा. गोपाळ म्हणतो, काय जामकर साहेब, तुम्ही न सांगताच इकडं निघून आलात, हे काय मला आवडलं नाही बघा. अहो तुम्ही मुक्कामाला थांबणार होतात, तुमच्या राहण्याची सगळी सोय केली होती. अहो मटण आणून ठेवलं होतं. जामकर म्हणतात, आणलं मटण, चला मग लगेच. गोपाळ करतो, ते म्हणतात, गंमत केली मी, गंमत अशी गंमत अधूनमधून करत असतो. तुमच्या त्या एवढ्याशा मटणापेक्षा माझी बहीण मला जास्त महत्त्वाची आहे. मटण आणलं म्हणे. आर्या म्हणते, नाही, मी पण दादाची वाट बघतच होते ना. गोपाळ म्हणतो, चांगली गोष्ट आहे, नाही म्हणजे दादा घरी आला, तुमच्यातील भांडण मिटलं, ही चांगली गोष्ट आहे ना. पण जामकर साहेब, तुम्ही न सांगता आला, हे काय मला आवडलं नाही. जामकर हात जोडतात आणि खाली वाकून म्हणतात, मग मी तुमची माफी मागतो. पाया पडत म्हणतो, मी तुमच्या पाया पडतो, कपडे काढतो, तुम्हाला पट्ट्याने मारा. गोपाळ थांबत म्हणतो, अहो तुम्ही हे काय करता? माफी मागून तुम्हाला काय लाजू नका. हात जोडून म्हणतो, मी तुमच्या पाया पडतो आणि घर तुमचंच आहे, तुम्ही केव्हाही येऊ शकता. जामकर म्हणतात, येणार येणार, नक्की येणार, गरज पडली की नक्की येणार आणि गरज पडणार हे नक्की. साकेत निघून जातो. जामकर म्हणतात, काम झालं की मी पण जाणार. चिमणा, मी निघतो. गोपाळ म्हणतो, आपण पण लवकर निघा. आर्या म्हणते, दादा पण ना. या गोपाळजी, मी चहा करते. आता आर्या चहा ठेवते आणि तेवढ्यात तिला फोन येतो. ती आता लिहून घेत असते. गोपाळ म्हणतो, आर्या बिझी आहे, तोपर्यंत बघतो या जामकरबद्दल काही मिळतं का. तो आता शोधत असतो आणि तेवढ्यात आर्या येते आणि म्हणते, गोपाळजी काय झालं? आता गोपाळ काही पण उत्तर देतो. इकडे आप्पा त्याच बाईसोबत बसलेले असतात आणि म्हणतात, तुला गावात यायला कोणी सांगितलं होतं ग? ती आत्ता मग दुसरीकडं कुठं जायचं होतं हो? तुम्ही गेले अर्ध्या वाटेवर सोडून, मग मी कुठं जाणार होते? अहो तुम्हाला साधी आठवण नाही माझी, म्हणून म्हणलं आपणच करून द्यावं. आप्पा म्हणतात, मी अर्ध्या वाटेवर नाही सोडलं, सांगून गेलो होतो आणि जाण्यासाठी 5 लाख रुपये मोजले होते. ती बाई म्हणते, आता का बाया, बाईला पुरुषाची गरज त्याच गोष्टीसाठी लागती वय, आधार बी लागतो या. आणि विषय म्हणलं तर तो फक्त आपल्या दोघातला संपला होता. आप्पा म्हणतात, तेच म्हणतो मी, विषय आपल्या दोघातच होता, आपल्यामध्ये तिसरं कुणी नव्हतंच. ती बाई म्हणते, ही होती. आप्पा म्हणतात, हिचं काय, ही कोण? ती म्हणते, अहो नीट बघा की, रंग रूप नाकी डोळी अगदी सुधाकर सारखी, सुधाकरची धाकटी बन तुमची लेक आहे. आप्पा पान फेकत म्हणतात, ही माझी पोरगी नाही, कोणाला माझ्यासमोर उभी करशील आणि म्हणशील माझी लेक आहे, दुसऱ्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकू नको. ती बाई म्हणते, सगळे पुरुष असंच असतात, अंधारातली गोष्ट उजेडात आली की जबाबदारी झटकून टाकायची. अहो तुम्हाला आठवणार पण नाही, ही लेक तुमचीच आहे, त्यामुळे गपगुमान आमची जबाबदारी घ्यायची. आणि जर का जबाबदारी झटकली तर समध्या गावासमोर तुमचा तमाशा करीला, समध्या गावाला ओरडून सांगल, ह्या माणसाने माझ्यावर हात टाकला आणि पोर झाली, आणि घरी येऊन तमाशा करील ना तो वेगळाच. आता आप्पा घरी येतात. फुलाबाई म्हणते, जेवायचं ना? तो तुम्हाला नाही जेवायचं. रणजी म्हणते, आता का बाया, आता यांना काय झालं? जामकर घरी येतात
त्या गोपाळ घरीच असतो. ते बघतात आणि म्हणतात, गुपतूप 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 गुपतूप, तुम्ही अजून गेला नाहीत? गोपाळ म्हणतो, हो, हे काय, चहाच घेत होतो. चहा छान झाला होता, येतो मी. जामकर म्हणतात, नको. आर्या म्हणते, दादा. गोपाळ म्हणतो, अरे जी, येतो आ. जामकर म्हणतात, तिच्याकडं पण नको. गोपाळ आता निघून जातो. जामकर म्हणतात, हा इथे एवढा वेळ काय करत होता? गप्पा मारत होता? काय गप्पा मारल्या? गोपाळ दुकानावर येतो आणि विचार करत असतो, हा जामकर जसा बोलतो वागतो त्यावरून हा सफाई कामगार नक्कीच नाही आहे. आर्या सांगायला जाते, पण जामकर नेमकी अडवतो. तेवढ्यात माधुरी येते आणि प्रेमाचं बोलून जाते. ती निघून गेल्यानंतर गोपाळ सुरा काढत म्हणतो, माझं फक्त पैशावर प्रेम आहे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.